ममताताईंच्या जन्माचा जो प्रसंग आहे, गोठ्यामध्ये त्यांचा जन्म झाला, काय नेमका तो प्रसंग होता? काय माहिती का बेटा, मी लग्न होऊन गेले 9 वर्षाची तेव्हा माझे पती 35 वर्षाचे होते. खतरनाकच मॉडेल होतं, मोठूच्या मोठं. मी नांदायला गेले तेव्हा 11 वर्षाची होते आणि 11 वर्षाची मुलगी ग, आणि एवढ्या मोठ्या वयाचे नवरदेव, ते जुळलंच नाही, संसार कळलाच नाही. पण मी गरोदर होते, पतीने पोटावर लाथा मारल्या होत्या, मी बेहोश झाले होते, वय 20 वर्षाचं होतं. मी बेहोश झाले आणि त्यांना काय वाटलं, मी मेले नव्हते, बेहोश होते, पण त्यांना वाटलं माणसाने मेलो असं सिद्ध होऊ नये, मेली ही, म्हणून त्यांनी मला ओढत ओढत, मेलेलं जनावर ओढत नेतात तसं ओढत नेलं होतं. माझ्या पाठीचं ब्लाऊज फाटून रक्त रक्त लागलं होतं, दगडाला फरकडा उमटला होता आणि मला गाईच्या गोठ्यात टाकलं होतं. फक्त लाकडं लावलेले, गाई मोकळ्या. आजही तीच अवस्था आहे तिथली. माझे पुरावे जगण्याचे तसेच्या तसे जिवंत आहेत. मी गाईच्या कळपे त्याच्यासाठी टाकलं की गाईने तुडवावून मी मरावं म्हणून. पण मला जेव्हा जाग आला तेव्हा लक्षात आलं, ज्या गाईचं मी दररोज शेण काढत होते त्याच कळपातली एक गाय माझ्या अंगावर उभी होती. सगळ्या गायींना ती हाकलत होते, माझ्या जवळ कुणाला येऊ देत नव्हते, सगळ्यांना हाकलून मोकळं करत होती, माझ्या अंगावर उभी होती, पण आकांत करत होती, मला उठावं म्हणून हमरत होती, पण माझ्या अंगावर पाय पडू देत नव्हती. तिला मानवता कोणी शिकवली त्या गायीला? तिच्या हमरण्यानेच मला जाग आला. मी डोळे उघडले, अरे बापरे, माझ्या अंगावर गाय उभी आहे. आणि हेही लक्षात आलं की